भारताच्या उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्ती, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटा यांच्यासारखा माणूस व्हावा असे ते उद्योगपती होते. रतन टाटा यांनी त्यांच्या 86 वर्षाच्या कार्यकाळात कंपन्या उभारल्या. भारतात वेगवेगळे उद्योगधंदे आणले, पण त्या पलीकडे जाऊन रतन टाटा यांनी माणसं उभी केली. रतन टाटा यांनी देश घडवायचं काम केलं. रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबरच्या रात्री त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतभरात शोककळा पसरली. टाटा माणूस म्हणून किती भारी होते पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिला किस्सा रतन टाटा यांच्या प्राणीप्रेमाचा. 2018 मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. ब्रिटिश रॉयल फॅमिलीने टाटांना त्यांच्या सामाजिक कामाबद्दल जीवन गौरव देण्याचं ठरविलं होतं. टाटांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं देखील, पण रतन टाटा या कार्यक्रमाला गेलेच नाही, कारण त्यांच्यासोबत राहणाऱ्या टिटो आणि टँगो या कुत्र्यांपैकी टिटो आजारी होता. टिटो आजारी असताना त्याला अशा अवस्थेत सोडून मी इंग्लंडला जाऊ शकत नाही असं टाटांनी कळविलं. ब्रिटिश रॉयल फॅमिलीकडून मिळणारा पुरस्कार द्यायला टाटा गेलेच नाही, आपल्या कुत्र्यावरच्या प्रेमामुळे. ही गोष्ट जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना कळाली तेव्हा त्यांची रिॲक्शन होती, दॅट इज द रिअल मॅन. पण टाटांचं प्रेम हे किस्स्यापुरतं मर्यादित नव्हतं. मुंबईतलं बॉम्बे हाऊस हे टाटा कंपनीचं मुख्यालय. तिथून सगळ्या कंपनीचा डोलारा सांभाळला जातो. लोकांची गर्दी असते, तिथं तगडी सुरक्षा असते. या बॉम्बे हाऊसचं नूतनीकरण होण्याआधी इथल्या सिक्युरिटी हॉलमध्ये स्थानिक भटके कुत्रे थांबायचे, राहायचे. नूतनीकरणानंतर त्यांना जागा मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाटांनी गाजावाजा न करता याचं उत्तर दिलं. रतन टाटांनी नव्याने तयार झालेल्या बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी एक खोली बांधली, जे राहण्याचीच नाही तर खाण्याची देखील सोय केली. फक्त बॉम्बे हाऊसमध्येच नाही तर टाटांच्या पंचतारंगी ताज हॉटेलमध्येही भटक्या कुत्र्यांना कोणीच अडवत नाही. टाटांनी आपलं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बंगला बांधला नाही, मोठी बिल्डिंग उभारली नाही, कुठला मोठा सोहळा केला नाही. त्यांनी मुंबईत महालक्ष्मी भागात प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल उभारलं, जिथं कमी पैशात किंवा अगदी मोफतही छोट्या प्राण्यांवर मोफत उपचार केले जातील, आणि तेही अद्ययावत सुविधा आणि तंत्रज्ञान वापरून. रतन टाटा यांचा दुसरा किस्सा आहे दिवाळी बोनसचा. सोनपापडी किंवा लईत लई मिठाईचा बॉक्स हाच बोनस द्यायचा ट्रेंड असताना रतन टाटा यांनी एकदा 1000 कोटी रुपये दिवाळी बोनस म्हणून खर्च केले होते. दिवाळी होती कॅन्सर पेशंटची. परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसं येतात. कितीही गरीब परिस्थिती असलेला माणूस तिथं उपचार मिळतील याच आशेने मुंबई गाठतो. उपचार मिळायला महिने जातात, तोवर उघड्यावरच संसार थाटला जातो. एक किस्सा असा सांगितला जातो की एकदा दिवाळीच्या दरम्यान टाटांना परळमधून जाताना एक व्यक्ती हॉस्पिटलजवळ कागदात फराळ खाताना दिसले. जर त्याच्या राज्यात कॅन्सर हॉस्पिटल असते तर तो त्याच्या घरी दिवाळी साजरी करत असता, असा विचार रतन टाटा यांनी केला. आणि त्यानंतर 5 राज्यांमध्ये हॉस्पिटल उभारण्यात आले. आसाम, जयपूर, रांची, वाराणसी, तिरुमाला इथं कॅन्सर हॉस्पिटल उभारली गेली. टाटा सन्सनं दिलेल्या दिवाळी बोनसमुळे कित्येकांची दिवाळीच नाही तर आयुष्य सुखकर झालं. सार्वजनिक आरोग्य, लहान मुलांचं आणि महिलांचं आरोग्य, कोविड सारखे आणीबाणीचे अनेक प्रसंग असतील, अशा कित्येक वेळी टाटा ग्रुप धावून आला. रतन टाटा यांनी आरोग्य क्षेत्रात एवढं काम केलं की त्यांची तुलना एका देशाशीच करता येऊ शकते. रतन टाटा यांचा तिसरा किस्सा एका भेटीचा. रतन टाटांसारखा उद्योगपती मोठ्या नेत्यांना, मोठ्या उद्योगपतींना भेटणं ही सुद्धा बातमी असायची. कुठल्याही उद्योगपतींना, सेलिब्रिटीची आणि नेत्यांची भेट घेतली की ती आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज असते. पण रतन टाटा एकदा आपल्या कंपनीत काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्याला, आपल्या मित्राला भेटायला आले होते. पुण्यातल्या कोथरूड भागात असलेल्या एका सोसायटीमध्ये रतन टाटा आले होते. त्यांच्या कंपनीत काम करणारा एका जुना सहकारी आजारी होता. आजारपणातून रिकव्हर होत होता. तेव्हा आपल्या या सहकार्याला भेटायला रतन टाटा कोणताही गाजावाजा न करता भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा किंवा प्रचंड सिक्युरिटी अशा गोष्टी न बाळगता आले होते. त्यावेळी त्यांना सोसायटीमधले काही जण अचानक भेटले. तेव्हा त्यांच्याशी रतन टाटा यांनी बडेजाव न दाखवता संवाद साधला. टाटांनी प्रचंड मोठी उंची गाठूनही आपल्या मित्राला न विसरणं, त्यांची काळजी करणं, त्यांच्या घरी जाऊन भेटणं ही नक्कीच साधी गोष्ट नव्हती. टाटांचं वेगळेपण अधोरेखित व्हायचं हे असं छोट्या पण मोठ्या इम्पॅक्ट असणाऱ्या गोष्टीमधून.
रतन टाटा यांचा चौथा किस्सा म्हणजे आपल्याला भारतरत्न नको अशी त्यांनीच घेतलेली भूमिका। आपल्या आवडत्या व्यक्तीला, आपल्या आवडत्या आयडॉलला भारतरत्न मिळावा अशी मागणी आपल्या भारतात अनेकदा केली जाते। मग ते आयडॉल क्रिकेटर्स असू देत, फिल्म स्टार असू देत किंवा राजकीय नेते असू देत। असंच एकदा रतन टाटा यांच्या चाहत्यांनी रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती। ही मागणी फक्त सोशल मीडियापुरती चर्चेत राहिली नव्हती, तर यासाठी दिल्लीतील उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती। या याचिकेमध्ये रतन टाटा यांनी देशासाठी गौरवशाली काम केले, त्यांनी कित्येक जणांचं आयुष्य बदलले, त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती। हा विषय सगळ्या देशात चर्चेत आला। तेव्हा स्वतः रतन टाटा यांनी पुढे येत लोकांना आवाहन केलं की अशी मागणी किंवा मोहीम चालवू नका, आपण भारताच्या प्रगतीत एक वाटेकरी होऊ शकलो याचा आणि आपण भारताचे नागरिक आहोत याचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे। स्वतः रतन टाटांनी आवाहन केल्यानंतर या चर्चा थांबल्या आणि टाटांची लोकांच्या मनातली उंची आणखी वाढली, कुठल्याही पुरस्कारापेक्षा किंचितच जास्त। रतन टाटा यांचा अभिमान वाटावा असा पाचवा किस्सा म्हणजे श्रीमंतांच्या यादीत कधीच न येणारं त्यांचं नाव। भारतातले टॉपचे श्रीमंत आणि आशिया खंडातल्या जगातल्या टॉपच्या श्रीमंत लोकांच्या यादीत येणारी भारतीय नावं हा कायम आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय असतो। पण या यादीत रतन टाटा यांचं नाव कधीच नसायचं। पण का? तर टाटा ग्रुपचं साम्राज्य प्रचंड विस्तारलेलं असलं तरी त्याचा उपयोग कायम देशाच्या जडणघडणीत करण्यात आला। शहर उभारणं, देशाच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था उभारणं यावर टाटा ग्रुपचा अगदी सुरुवातीपासूनच भर होता। यातूनच टाटा ग्रुपने आपल्या समाजाप्रतीचं उत्तरदायित्व जपलं। रतन टाटांबद्दल बोलायचं झालं तर ते टाटा संस्थेचे एकेकाळचे सर्वेसर्वा, पण टाटा समूहाचे फक्त 0.8% शेअर्स रतन टाटांकडे होते। 50% पेक्षा जास्त शेअर्स हे सामाजिक काम करणाऱ्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या नावावर करण्यात आले होते। अंबानी आणि अदानींचे आपल्या कंपनीत अनुक्रमे एकूण 49 आणि 75% शेअर्स असल्याच्या बातम्या आहेत। त्यांच्याशी तुलना केली तरी रतन टाटा यांचं वेगळेपण सहज लक्षात येतं। मनात आणलं असतं तर रतन टाटा भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनू शकले असते, पण टाटा समूहाचे नियम, सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्याला वाहून घेतलेल्या ट्रस्टचं महत्त्व ओळखून असणारे रतन टाटा या रेसमध्ये कधी आलेच नाही। पण हे 5 किस्से सांगतात त्यांची श्रीमंती किती मोठी होती। हे आकड्यात मोजणं इतकं शक्य नाही, कारण टाटांनी फक्त बिझनेस उभारले नाही तर टाटांनी देश घडविण्याचं काम केलं। टाटांकडे पाहून बिझनेसमॅन व्हावं असं जितक्या लोकांना वाटलं असेल त्याच्या दुप्पट लोकांना रतन टाटा सारखा माणूस व्हावा असं वाटत असेल। हे रतन टाटा यांचं यश आहे, कायम लक्षात राहणारं आणि कायम अभिमान वाटावं असं। रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली।